एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आणि ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आज रत्नागिरीत मराठा समाजाने आपला आनंद व्यक्त केला। शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज मराठा समाज बांधव गोळा झाले होते। कालच सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देणारे विधेयक सादर केलं, जे एकमताने मंजूर झालं आहे। यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण झाली आहे। याचा आनंद मराठा समाजाने आज व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यातला सकल मराठाच्या वतीने सर्वांनी इथं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एक सगळे जमलेले आहोत आणि गेली 40 वर्षाची मराठा समाजाची जी मागणी होती, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं, ते आज शासनाने आपल्याला काल 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानतो। तसंच या आंदोलनामध्ये जे मराठा म्हणून आंदोलन आपल्याला जी मागणी होती ती लावून धरण्यासाठी प्रत्येक तालुक्यातले आपले मराठा बांधव हिरिहिरीने प्रयत्न करत होते। अनेक आम्ही आंदोलनं केली, मीटिंग झाल्या आमच्या जिल्हाभर। तर याच्यात प्रामुख्याने मी एक ठराविक 2-4 नावं घेऊ इच्छितो। गुहागरचे ॲडव्होकेट संकेत कदम, संकेत साळवी, तसेच चिपळूणचे सुधीर भोसले, दापोलीचे दळवी, कौस्तुभ सावंत असतील, नंदू चव्हाण असतील, प्रज्ञा साळवी असतील, यांच्यासारख्या बहुसंख्य मराठा बांधवांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे आणि कोकणाची भूमिका ठामपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली। त्याचं फलित म्हणून आपल्याला हे मराठा म्हणून आपल्याला 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि हे याच्यापुढे कायम टिकेल असं मुख्यमंत्री म्हणतायतच आणि हे टिकेल। आणि राजकीय दृष्ट्या जर बघायचं झालं तर आपल्या राजकारणातल्या काही लोकांनी सुद्धा, आपल्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांनी सुद्धा मराठा म्हणूनच आंदोलन पाहिजे, उदाहरणार्थ दादासाहेब राणे असतील, यांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरला होता की मराठा म्हणूनच आपल्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचे शब्द आज खरे ठरलेले आहेत। त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि याच्यापुढे असाच सकल मराठा समाज आपल्या जेव्हा जेव्हा अडचणी असतील तेव्हा संघटितपणे कार्य करेल, एकत्र येईल आणि अनेक आंदोलनात आम्ही यशस्वी होऊ अशी आशा बाळगतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब, अजितदादा पवार या लोकांनी अतिशय परिश्रम करून जे मराठा मंडळाला 10% आरक्षण दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो। हे महाराष्ट्राला जो मराठा समाजाला जे आरक्षण दिले हे कुणबी म्हणून न देता मराठा आरक्षण म्हणून दिलेलं आहे, त्याबद्दल परत एकदा मी आभार मानतो आणि खरोखरच आमच्या कोकणवासियांचा, कोकणातील मराठ्यांचा तरी स्वाभिमान जागा दिलेला आहे, स्वाभिमानाने आम्हाला हे आरक्षण दिलं आहे। मराठा समाजाला जे 10% आरक्षण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काल एकमताने जाहीर केलं त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त मराठा समाज निश्चितपणे आज सर्वांचे आभारी आहोत। मराठा समाजाला यापूर्वी मिळालेलं आरक्षण न्यायालयाच्या निर्देशामुळे थांबलं होतं, परंतु मराठा समाज गप्प बसला नाही। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा एक जीव आहे या मोर्चाने दाखवून दिलं। यास्तव मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले आणि मराठा म्हणून 10% आरक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही निश्चित आभारी आहोत। मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या आंदोलनाचा निश्चित परिपाक आहे आणि हे आरक्षण मिळालेलं आहे, परंतु आम्हा रत्नागिरीतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाचा त्यांना आग्रह आहे, त्यांनी जो हट्ट धरलाय तो हट्ट सध्या तर थांबवावा। सध्या 10% आरक्षण मिळालेलं आहे त्यात निश्चित समाधान मानावं आणि तुमचा जो इतर हट्ट आहे कुणबी समाजातून मिळण्याबद्दल तो नंतर त्याने आपलं आंदोलन सुरू करावं। याचबरोबर गुणरत्न सदावर्ते सारखे किडे वळवळत आहेत, त्या किड्यांचं सुद्धा निपात झालेलं आहे आणि ह्या किड्यांना आमचा हा जाहीर आव्हान आहे। आणि हे जे आरक्षण 10% मिळालेलं आहे ते 10% आरक्षण मराठा समाजाच्या लाखोंच्या करोडींच्या एकजुटी मिळालेलं आहे। या आरक्षणाला जर कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज एकजूट होऊन त्या गालबोट लावण्याचा निपात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। परत एकदा सकल मराठा समाजाचा, सकल मराठा समाजाचा, सकल मराठा समाजाचा
जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.